वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही अमरावतीमध्ये घडली आहे। अमरावतीमध्ये पोटच्या मुलीवरती पोलीस पित्यानं अत्याचार केलाय। आरोपी पिता ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत होता। बलात्कार विनयभंग पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सुरेंद्र अकोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, धक्कादायक बातमी आहे, कधीची ही घटना आहे, पोलिसांनी आता काय कारवाई केलेली आहे, सविस्तर? तेच खरं तर बघायचं तर अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे, कारण तो पुढच्या मुलीवर असे का पोलीस पित्यानं बलात्कार केल्याची घटना जी आहे ती उघडकीस आली आहे। आणि यामध्ये मुलींनी पोलीस पित्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी या पोलीस पित्यावर विनयभंग पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्या पद्धतीने तपास देखील सुरू आहे। पोलीस पिता ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होता। कुठेतरी रक्षकच आता स्वतःच्या मुलीसाठी भक्षण झाल्यानं एक धक्कादायक बातमी समोर आली। एक काळीमा फासणारी घटना असल्याने समाजात एक तीव्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। अमरावती या राजापेठ पोलिसात या 24 वर्षीय तरुणीने आपल्या पित्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। अनेक दिवसापासून अत्याचार तिच्यावर सुरू होता आणि काल तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केल्यानं पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि या पोलीस पित्याला अटक केलेली आहे। पुढील तपास जो आहे जवळ सुरू आहे। तेजस, अगदी धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।